तर बघा कोणी बी संघाला तर सुवर्ण संधी आहे. जर या स्पर्धेतलं चॅम्पियनशिप फायनल मारली तर संदीप दादा टुंबरे कोणी यांच्याकडून त्यांना 10,000 रुपयाचं प्राइज आहे. रुपेश जाधव आमचे मित्र करत ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील कोणी संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात आमचे जवान सिद्धी करवलेचे रोशन पाटील कॅप्टन, त्यानंतर स्वप्नील पाटील, गौरव पाटील, गोलू या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. हॅलो, सामना स्टार्ट. शेवटचा अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य टीम मध्ये, अर्थात एका बाजूला संघ खेळतोय टीम अलेक्स 11 गावदेवी कोणी आणि त्याला फाईट करतोय राजाराणी घोट संघ. आजच्या रात्रीतील शेवटची अंतिम लढत. थँक्यू सो मच. ना भूतो ना भविष्य असा देखना सोहळा आपल्या भेटीचे ते आजच्या दिवसातील हा शेवटची फेरी आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. गोलंदाज ट्रॅकवरती गौरवशाली महाराष्ट्राची हलक्या हातानं सॉफ्ट हँड इथे मात्र कलात्मकतेने हा चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट मध्ये. तत्पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 2-4 षटकांची मॅच. यामधून जिंकणारा संघ सरळ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणार. क्या बात आहे. सुंदर, लाजवाब, पारदर्शक, नेत्रदीपक असं आयोजन आणि गुलाबी थंडी प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करणारी ठरेल. बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना, परंतु इथं पहिला विकेट गारद झालाय. फलंदाज सुनील सालुंकेला मात्र परतावं लागेल. सुनील म्हटलं तर नक्कीच कोणी संघ जर सामना जिंकला तर एकविरा ट्रिप त्यांना जाहीर झाली आहे. मुकेश भोईर, मायकल भाई, राजन भाई यांच्याकडून संघ चॅम्पियन झालं तर त्यांना एकविरा ट्रिप असणार आहे आणि संदीप टोमरे यांच्याकडून 10,000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच बक्षिसांची कैरात आहे, परंतु टीम राजाराणी गोट टीमला देखील विसरून चालणार नाही, कारण त्यांचे पॅकर्स बालाशेठ डुमाल आहे. तर नक्कीच जर सुपर 5 मध्ये क्वालिफाय जर टीम राजाराणी गोट झाली तर कदाचित अयोध्येला नक्कीच श्रीरामाच्या दर्शनाला जाणार. क्या बात आहे. नक्कीच प्रत्येकाचा खेळाडूचा मान सन्मान करणं आणि प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक गावकऱ्यांना वाटतं की आपला संघ सुपर 5 मध्ये जावा आणि प्रत्येकाला वाटतं की ज्या जर्सी आपण अंगावरती परिधान करतो आणि ज्या जर्सीला ज्यावेळी घाम येतो आणि ज्यावेळी ज्या घामाचा वास येतो तो त्यावेळीच तो घामाचा वास तो गावाचा असतो. याकडे प्रत्येक संघाच्या खेळाडूंना आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही 11 जण या मैदानावरती खेळत नसतात, तुम्ही संपूर्ण गाव सोबत घेऊन खेळत असतात. हो चांगला फटका आहे. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. दणदणीत सनसनीत खणखणीत षटकार. अतिशय जबरदस्त. नजरेचा कैदाना प्रचंड होता. अगदी बॅटच्या रडार मध्ये त्यांनी घेतला आणि अगदी जी लांबी आणि जी उंची हवी होती ती गाठली या चेंडूनं. तितकीच लांबी होती, तितकाच अंतर होता. चेंडू सीमारेषेबाहेर शिव अंतर होताना आम्ही इथे पाहिला आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती टीम राजाराणी गोट संघ जाऊन टेपला एकूण 8 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. प्रसादची ओळख आहे. हो सॉफ्ट हँड प्लेसमेंट करतायत. हे नक्कीच मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य तेच असतं, कारण एखाद्या खरपूस चेंडूवरती जर आपण षटकार घेतोय तर एका चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं. तेच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. ना थांबला तो सूर्य, ना थांबला त्या धारा, या बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. आपण या ठिकाणी पाहतो प्रसाद पाटील हा बेधुंद वादळ आहे आणि तो कधीही बरसू शकते मैदानावरती.
सॉफ्ट हँड अगदी कलात्मकता आपण या ठिकाणी पाहिली. डीपमधून क्षेत्ररक्षक ऑन साईडमध्ये किती वेगानं आलेत पहा, खूप चांगलं. आणि खऱ्या अर्थानं इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाची इथे झाली आहे सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फलकावरती, एकूण धावसंख्या 9 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं आपण आज पाहिला मकर संक्रांतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतंग उडवताना आपण हा सण साजरा करत असतो आणि सातत्याने आपण म्हणत असतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. परंतु खऱ्या अर्थानं आपण एकच म्हणू शकतो की आपण तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला. कारण तोंडावरती आपण सगळेजण गोड गोड बोलत असतो, पाठीमागे जो गोडवा असतो त्या गोडव्याला आपण नक्कीच सामोरे जात चला, कारण तोंडावरती सगळे गोड बोलत असतात. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 9. आता आल्यात षटक क्रमांक 2 वरती विवेक ठोंबरे. खऱ्या अर्थानं कोणी संघ म्हटला तर कोणी गावातील ठोंबरे कुटुंब हा भरपूर मोठा आहे. हो, हा ट्रॅकर होता प्रसादसाठी, बॅटच्या स्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या आला नाहीये. रात्रीचे 11:25 इथे पूर्ण होत आहेत आणि खऱ्या अर्थानं कमलाकर शेठ पाटील यांनी स्वप्न जो पाहिला होता की या सेक्टर 7च्या मैदानावरती 20 वर्षानंतर आम्ही या मैदानावरती नाईट मॅचेस खेळणार, त्यांचं स्वप्न इथे साकारत होत असताना क्या बात आहे. प्रसाद शांत बसणारा खेळाडू नाही, कारण शांत बसणारा हा साधू नाही आहे. हो हो, यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये सेफ लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी इथे आपण पाहिला तर या चेंडूवरती मिळतील एकूण 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 11 धावसंख्या धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं तर धुके प्लस गारवा आपण या ठिकाणी पाहू शकाल, कारण धुका कुठेतरी जाणवतोय. कारण आता उत्कृष्ट गुणलेखाच्या भूमिकेत आमचे उसाटण्याचे खरं तर आमदार ट्रॉफीमध्ये देखील त्यांची कामगिरी भरपूर चांगली आली. आमचे जतीन गोंधली, क्या बात आहे जतीन, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कामेश पाटील यांची मेहनत देखील भरपूर या स्पर्धेमध्ये आमचे संपूर्ण केनी परिवार. आणि पुढील चेंडू समोर फलंदाज, हो चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाला कदाचित चेंडू दिसला नसावा, कारण अगोदर चेंडूची जजमेंट जो करत होता त्यावेळी चेंडू त्याला कदाचित दिसला नसावा. परंतु हरकत नाही, नाईट स्पर्धेमध्ये या गोष्टी घडत असतात. परंतु या चेंडूवरती मिळतील फक्त 1 धाव. 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 डझनामध्ये 12 धावा. नक्कीच कोणी संघ जो सुपर 5 मध्ये तरी आम्ही नवीन मेजवानी असेल हरकत नाहीये. क्या बात आहे कामेश, तुमचं आम्ही कौतुक करू. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये की मिस टायमिंग आहे, पाहावं लागेल. यस, झेल ड्रॉप झालाय. घडलं काय मैदानावरती? कदाचित इथे आपण पाहिलं झेल सोपा होता, लॉलीपॉप झेल होता. नक्कीच जजमेंट चुकला गेला आणि त्या ठिकाणी मिळाले फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13 वरती. 13 धावसंख्या आपण पाहिलं. रात्रीचा हा खेळ सापल्यांचा, खेळ सावल्यांचा आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु हा खेळ रात्रीचा. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. षटक क्रमांक 2 विवेक ठोंबरे, षटक क्रमांक 2 हा मानकरी. समोर दिलाय चेंडू, ओव्हरपिच चेंडूला खरपूस समाचार. चेंडू चाललाय चांदण्यान रात्री समोर. चांदण्यांच्या समोर अगदी लखलखीत प्रकाश प्रगटावा आणि चांदण्याने त्यांना हाहाकार करावा इतका चांगला फटका त्यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला. फलंदाज प्रसाद पाटील, षटकार केकातील. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. मधु केनी, तुमचं खऱ्या मी कौतुक करेन, कारण लकी ड्रॉ मध्ये त्यांनी एकच चिठ्ठी टाकली आणि त्यांची चिठ्ठी खऱ्या अर्थाने लकी आणि त्यांना स्मार्टफोन भेटला. त्या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आणि भावानी नक्कीच मोबाईल नेटवर्क्स यांच्या माध्यमातून ते आम्हाला देण्यात आले होते. परंतु फायनलवरती काहीतरी आहे, सरप्राईज आहे. कमलाकर दादा आहेत, काही होऊ शकतं. हो हो, पुन्हा एकदा क्या बात आहे. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही प्रसाद पाटीलचा दरारा. षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली
25 या घरात. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या गोलंदाज गौरव ठोंबरेनं 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केला विवेक ठोंबरेनं. एकूण धावसंख्या 16. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ते 12th मॅन आमचे या ठिकाणी कोणी संघाचे संघनायक आहेत, त्या नक्की संघाचे 12वे प्रतिनिधी ज्यावेळी षटका टोकतात शांत बसतात, परंतु 12वा प्रतिनिधी ज्या पद्धतीनं नक्कीच राजाराणी गोट टीमच्या बाजूने षटकार येतात ते लगेच काहीतरी काय बोलू काय नको, परंतु काहीतरी जे आनंदाची डोई आहेत, आनंदाचे तरंग आहेत या ठिकाणी वावरत असताना षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा पंचांचा. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 25. आता भूषण ठोंबरे. भूषणला काहीतरी करावं लागेल, कारण 2 षटकाचा विचार केला आता वातावरणामध्ये काहीतरी चेंजेस जाणवला, कारण षटकार जाताना भरपूर ताकदीचा वापर तुम्हाला आता करावा लागणार आहे. काय याचसाठी आम्ही ते सुपर टेनिक्सचे बॉल का आणले याच्या मागे एकमेव कारण असं होतं की रात्री वातावरणामध्ये चेंजेस होत असतात, षटकार चौकार येतं. प्रेक्षकांचा एकच म्हणणं असतो की चौकार षटकार चौकारांची अतिच बाजी झाली तर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असतात. जर ज्यावेळी एक तर्फी मॅचेस आपण होत असताना पाहतो त्यावेळी प्रेक्षक वर्ग नाराज असतात, परंतु षटक क्रमांक 3चा हा मानकरी भूषण ठोंबरे. एकूण धावसंख्या धावा 25. स्ट्राईकवरती आता येतील ते मात्र फलंदाज रुपेश सालुंके. चांगला खेळ खेळतायत नक्कीच. मी तरी म्हणेन ना 2 षटकामध्ये जतींनी चांगली समाधानकारक धावसंख्या आपण पाहू शकाल, कारण रात्रीचा या ठिकाणी आपण पाहिलं सुमारे 11:30 समोरच्या दिशेनं. क्या बात आहे. अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक कामगिरी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत सनसनीत रसरसीत 6 रन. जबरदस्त. आता मात्र मी म्हणेन राजाराणी गोट टीमचे जे दोन्ही खेळाडू आहेत ना, खेळ रात्रीचा एक आमिष पाटील त्यांना आता चेंडू हा फुटबॉलासारखा दिसू लागलेला आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे पटक्याची प्रखर फलंदाजी इकडे होत असताना आपण पाहतोय. जबरदस्त बेधुंद करणारी फलंदाजी. ना थांबला तो सूर्य ना थांबल्या त्या दारा, या बेधुंद वादळांना कोणता किनारा. या वादळांना आता किनारा नाही आहे. क्या बात आहे. सुनील सालुंकेने भरपूर चांगला प्रतिसाद दिला, परंतु इथे चेंडू हवेच्या लाटांवरती. इथे मात्र नशिबाची साथ कौशल्याचा आधार मात्र या ठिकाणी मिळालाय आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दिला गेलाय. गौरवशाली महाराष्ट्राची, परंतु गौरवने ते आयुष्यमान दिले कोणाला, कारण त्याच्या बॅट्समधून षटकार आला होता आणि त्या षटकारावरती नंतर आपण एक झेल ड्रॉप केला आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर एकूण डबल तिरी 3च्या पुढे 3, 3च्या पाठी 3 आणि एक फलंदाज गारद झाल्या टीम राजाराणी गोट टीमच्या माध्यमातून. क्या बात आहे. रुपेशला मात्र जीवनदान दिलाय. जीवनदानाचा प्रत्युत्तर देणार का? हो, यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू डायरेक्ट हिट, परंतु इथे मात्र धाडस झालं नाही. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीनं धावफलकावरती एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली एकूण 34. आमचे उमेश केनी आमचे खंदे समर्थक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं घोटचे आमचे जावई जगदीश जावई आहेत, यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आता ताबडतोब. क्या बात आहे. चांगला फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि एकूण धावसंख्या मिळेल या चेंडूवरती एकच धाव. पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा असणार? भूषण ठोंबरे, भूषणशाली महाराष्ट्राची करत असताना इथे मात्र पाहतोय षटकारानंतर ग्रेट कमबॅक दिलाय. भूषणचं मी कौतुक करेन. हो, समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लँड केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु ओव्हरथ्रो बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 36. 3 डझनामध्ये ही धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर षटकातील शेवटचा चेंडू. एकूण धावसंख्या 36. क्या बात है. बालाशेठ धुमाल हे देखील याच दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आमचे सिद्धी करवले गावचे सन्माननीय धनंजय दादा मडवी यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आपलं
हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नक्कीच दोस्ती दुनिया ते राजा माणूस प्रत्येक षटकारासाठी बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून 2000. क्या बात आहे. परंतु योगेश मडवी सर 8 तास ड्युटी केल्यानंतर 700 ते 750 रुपये नक्कीच भेटत असतात, परंतु एक षटकारासाठी 2000. क्या बात आहे. एकूण आता मिळतील 2500. क्या बात आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर तब्बल 3 षटकाची समाप्ती झाली. 38 धावा आहे धावफलकावरती. नक्कीच आपण स्क्रीनच्या समोर कलर्स डिझाईनच्या माध्यमातून फ्लेक्स प्रिंटिंग आणि प्रेस आपण कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकाल. 913715955562 प्रमोद पाटील. जर तुम्हाला लग्नाच्या पत्रिका बनवायच्या असतील तर नक्कीच आपण या शॉपला नक्कीच व्हिजिट द्या. कलर्स डिझाईन्स आणि फेज 1 मध्ये त्यांचा हा शॉप नक्कीच ओपन झाला. फ्लेक्स प्रिंटिंग आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. आमचे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बघा बाउंड्री लाईनची जरी रेषा नसली तर व्हाईट पडद्यावरती सिद्धी करवले स्टँडच्या इथे बघा ते कोण आमचे रसिक आहेत, छोटा आमचा खेळाडू आहे, तर पडद्यावरनं आपण पाय काढा बेटा. नक्कीच आमचे जगदीश जावई आहेत गोडचे खऱ्या आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून 2000. पूर्ण 500चा गड्डी आणले, परंतु तिथे फलंदाज दंडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. या ठिकाणी प्रसाद पाटील जो षटकाराचे कातील होते तो फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 होती आणि 2 चेंडू इथे काय सुरेखरित्या इथे मात्र फेकल्यात साहिल पाटीलना. सुरेख सुरेख गोलंदाजी साहिलचं मी कौतुक करेन. अप्रतिम लाजवाब ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. साहिल पाटीलची गोलंदाजी आपण पाहिलं. षटक क्रमांक 4 निकित प्रसादची आपण फलंदाजी पाहिली तर प्रसादने आपल्या टीमसाठी एकूण योगदान दिल्या 24 धावांचा. एकदा जोरदार टाळ्या प्रसादच्या खेळीसाठी. क्या बात आहे. प्रणय मागच्या मॅचचा तालनार संकटमोचक फलंदाज हाच तो फलंदाज ज्याने धावसंख्येचा अंबार 29 धावांची एक झुंजार नेत्रदीपक कामगिरी साकारली आणि संघाला एक आपण पाहिलं एक चांगला टार्गेट उभा करून दिला तोच हा तालनहार. तर नक्कीच यावेळी चेंडू आपण पाहिला अलॉंग द काफेट. इथे मात्र मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या यस नक्कीच एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर तब्बल 39. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर साहिल पाटीलची गोलंदाजी. उद्याचे लॉट्स नक्कीच आपण तुमच्यासमोर लगेच सांगणार आहोत. खऱ्या तो सामना उद्या नक्कीच 3:30 वाजता आपण चालू करणार आहोत. बेतोडे बनाम पेंदर जितू, त्यानंतर करंजाडे बनाम ओवेनाम. कोपराच्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर अंशिलोंग केरणे खेळणार आहेत आणि खिडूकपाडा. आणि चौथा सामना असेल गोरपे बनाम कुटारी. तर 3:30 वाजता बेतोडे टीम आणि पेंदर जितू आपण रिपोर्टिंग करायचे. क्या बात आहे. षटकार आलाय 2000 रुपयाचा मानकरी आणि जगदीश आमचे जावई आहेत त्यांच्या माध्यमातून 500 एकूण 2500. क्या बात आहे. यस मॅचचा आनंद घेतात आमचे रोहिदाजी जाधव, तानाजी गोंधळी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 45. हो हो याच्यासाठी केला होता टास. शेवट गोड होणार का. 2 तिगाडा काम बिगाडा परंतु काम इथं परिपूर्ण केला. मी म्हणेन टीमसाठी खेळतात. प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. स्वतःसाठी ते खेळत नाही टीमसाठी खेळतायत. चौकार आला. यस पंचांचा इशारा आहे तो काय जबरदस्त एफर्ट आपण पाहिला.
यस रेफर केला करताना आपण पाहिला तर नक्कीच आमचे त्या ठिकाणी नक्कीच आमचे रसिक आहेत, खेळाडू रसिक आहेत, त्यांना विनंती करेन योग्य तो निर्णय नक्कीच द्या, कारण धुके भरपूर आहेत, कारण तोपर्यंत कॅमेरा पोहोचणं शक्य नाही आहे, काहीच दिसत नाही. नक्कीच चौकार ऑलरेडी गेलेला आहे सुनील, नक्कीच, परंतु षटकारासाठी आपण प्रयत्न करूया. इट्स अ 4 रन, 4 धाबा आहेत. क्या बात आहे. तानाजी गोंधळे, रोहिदास शेठ जाधव यांच्या माध्यमातून देखील आता षटकारासाठी 1000 म्हणजे तब्बल एक षटकार टोका 3500 कमवा. इनिंग संपलेली आहे रोहिदास आणि आमचे तानाजी गोंधळे, इनिंग संपली आहे. हरकत नाही, विकेट हॅट्रिक साठी आपण पारितोषिक लावू शकाल. कदाचित शेवटच्या बॉल साठी त्यांना लावण्याचा प्रयत्न होता. तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 51 आणि 52 धावांचा पिछा करायचा आहे. ते मात्र एलेक्स 11 गावदेवी कोणी टीम. तर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये येतील आमचे बंधुतुल्य मित्र आमचे योगेश मडवी सर. थँक्यू. आलेत स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल तुमचा मनापासून आम्ही आभारी आहोत. आकिब भाई यहाँ पे तशरीफ रख चुके. आकिब भाई आपका भी स्वागत है. उमेश दादा केणी यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. सूरज आपण देखील आपण एकत्रित आम्ही करू. आकिब भाई का हम सम्मान करेंगे मंच के ऊपर. क्या बात है आकिब भाई. ये देखिए डैशिंग रॉयल पर्सनालिटी है उनकी और हमारे उमेश केनी इनके काफी जिगरी यार है. क्या बात है उमेश. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ते वल्ल्यात क्रिकेट त्यांचा सर्वात पसंतीचा खेळाडू होता, परंतु आता बैलांचे नाव आम्ही तुमच्या समोर जाहीर करतो. वजीर, रॉकी, कॉकटेल, सुंदर अशी त्यांची एक तोफ इथे निर्माण झाली फेज 1 मध्ये. आता नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत. क्या बात आहे. आणि फायनल डे मध्ये नक्कीच यस योगेश सर, फायनल डे मध्ये रॅली होणार बैलांची. यस यस, थैंक यू सो मच साइनत राजे, थैंक यू सो मच सुनील सिल्के सर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. तो यहाँ टारगेट की बात करेंगे
52 रनों का टारगेट मैदान के ऊपर और पहले गेंद के ऊपर शानदार छक्का और छक्के से शुरुआत करते हुए मैदान के ऊपर गौरव टोमरे, रोहित टोमरे, गौरव टोमरे सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है और गौरव टोमरे यहाँ पर सॉरी रोहित टोमरे के लिए यहाँ पर लगातार छक्कों के लिए तनिष्क तानाजी मडवीन की तरफ से 1000 हर छक्के के लिए, यस हर छक्के के लिए तनिष्क तानाजी मडवीन की तरफ से 1000 रोहित टोमरे आपके लिए इनाम है। रन संख्या की बात करेंगे तो 6 रन 52 रनों का टारगेट मैदान के ऊपर सलामी बल्लेबाज मैदान पर शुरुआत अच्छी रही थी, पहले गेंद पर छक्का डाकर इनिंग की शुरुआत करते हुए रन यहां पर बने 2। बिल्कुल योगेश मडवी सर बात करेंगे, धनंजय मडवी इनके दामाद है, दामाद के लिए सब कुछ हाजिर है भाई, दामाद खुश तो बेटी खुश। तो बिल्कुल यहाँ पर आदर्श धनंजय मडवीन की तरफ से विकेट लगातार 3 गेंदे 3 छक्कों के लिए 2021 का इनाम और यहां पर आते ही पहला छक्का रोहित टोमरे के बल्ले से, सॉरी गौरव के बल्ले से छक्का है। गौरव टोमरे 2 छक्के इस ओवर में, कुल मिला के 14 रन। शानदार शुरुआत, ये देखिए काफी अच्छी शुरुआत करते हुए मैदान के ऊपर आखिरी मुकाबला, दर्शक अभी भी दिल थाम कर ये मुकाबला देख रहे हैं क्योंकि जीतने के लिए टारगेट 52 रन का है और इस समय आप बात करेंगे 3 गेंद में 14 प्रति ओवर की बात करेंगे तो 13.00 की औसत से रन बटोरने और यहां शुरुआत की बात करेंगे तो अब 3 गेंद में 14 रन। सोचने पर विवश किया बिल्कुल आप यहां पर कप्तान को कि अब किस तरह से रणनीति करेंगे क्योंकि कप्तान खुद गेंदबाजी कर रहे हैं सुनील सालुंके। सुनील सालुंके गेंदबाजी करे, थोड़ी सी महंगी गेंदबाजी, अच्छी डिलीवरी, इस बार कम बैक किया, एक सिंगल प्राप्त करते हुए सिंगल के साथ रन संख्या 15 रन। पावर सर्कल का पहला ओवर, पावर सर्कल में पावर हिटिंग बैटिंग की बात करेंगे तो गौरव टोमरे ने की। अब यहां पर सेकंड पर है रोहित टोमरे, हर छक्के के लिए तनिष्क तानाजी मडवीन की तरफ से 1000 है, लगातार 3 छक्के दागते तो यहां पर आदर्श धनंजय मडवीन की तरफ से 2021 का इनाम। अच्छी डिलीवरी, गेंद हवा में, गेंदबाज सुनील सालुंके गेंद के नीचे, चिड़िया छिप गई खेत में। रोहित टोमरे की पारी का खात्मा, पहला विकेट मैदान के अंदर। रन संख्या की बात करेंगे तो इस समय टोटल 15 रन 1 विकेट, यानी कि रोहित टोमरे बैक टू द डगआउट। नए बल्लेबाज कप्तान राकेश माली आ चुके हैं, नए बल्लेबाज। रोहित टोमरे के पारी का अंत हुआ, 0 के ऊपर बॉल लौटे, उन्हें कई सारा इनाम था मगर लौटे 0 के ऊपर। जीतने की बात करेंगे तो अब 52 रन का टारगेट, अभी तक 15 रन बन चुके हैं, यहां से 37 रनों की अभी भी आवश्यकता है, बची भी 19 गेंदों के ऊपर 37 रनों की आवश्यकता होगी। चलो मुकाबला शुरू करें। अंपायर इस ओवर की अंतिम गेंद करेंगे सुनील सालुंके। हेलो, तो विकेट हैट्रिक के लिए मनीष पांडे इनके ओर से 3000 रुपये का इनाम है और बालाशेठ डुमाल इनके ओर से 5000 का इनाम है। क्या बात है, ने सही इनाम लगाने होंगे क्योंकि अंतिम मुकाबला डू और डाई का मुकाबला है। सही ये मुकाबला जीतते तो किमान एक ट्रॉफी आप घर ले जा सकते हैं और बिल्कुल हर टीम का सपना रहता है नाइट प्रतियोगिता में एक ट्रॉफी घर ले जाने का, और बिल्कुल वही मुकाबला। अच्छी डिलीवरी और एक डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त और इस अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज को क्लिंग बोल्ड किया, यानी कि लगातार विकेट गिरी, 2 इस ओवर में 2 विकेट 15 रन। ओवर की समाप्ति सुनील सालुंके थोड़े से महंगे जरूर साबित हुए मगर 2 इंपॉर्टेंट विकेट उन्होंने चटकाई। कप्तान मैदान से बाहर, राकेश माली बैक टू द डगआउट, इससे पहले रोहित टोमरे आउट हुए थे। कुल मिला के 2 विकेट, रन संख्या 15, 2 विकेट के नुकसान पर।
दर्शकों से विनती है, पर्दे के ऊपर जिस दर्शकों ने पैर रखा है उनसे विनती है की आप पर्दे के ऊपर पैर न रखें. बघा प्रेक्षक सूचना आमच्या कॉमेंटरी बॉक्स मधून समोर तुम्ही दिसता. यस थँक्यू, सहकार्य करा. तो चलिए हर एक विकेट हैट्रिक के लिए मनीष जी पांडे इनकी ओर से 5,000 रुपए का इनाम. तो बिल्कुल सही मुकाबले की बात करेंगे. 37 की आवश्यकता, 18 गेंदें बची है. चलो जल्दबाजी करें अंपायर, क्योंकि आज देर ज्यादा हुई इस मुकाबले को. 11:48 कल शायद 11 बजे मुकाबले समाप्त होंगे, और क्योंकि उतनी परमिशन है बिल्कुल अब ज्यादा वक्त जाया ना करेंगे. ओ पहली गेंद लॉक किया, गेंद को सीधे ऑन साइड पे फील्डर के हाथ में, चिड़िया चिप गई खेत में. विकेट का पतंग. नामी बल्लेबाज गौरव ठोंबरे. अंपायर डिसीजन बल्लेबाजी करने वाली टीम ने लिया है. बिल्कुल चेक करेंगे, वहां पर दर्शक है ऑलरेडी, और बिल्कुल यहां से नहीं आता तो दर्शकों का नो के लिए, सॉरी, हाँ बीमर देखना है, चेक करना है. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मांग केली गेली आहे. बीमर साठी खरं तर हाईट फॅक्टर आपल्याला चेक करायचं आहे. या बॉलवरती किती हाईट फॅक्टर होतं आणि तो डिस्कस करून इथं पंच आमच्या सोबत जॉईन झालेत. खरं तर आज आमचे मित्र मानकुली गावची शान, अर्थात त्यांच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं तर फलंदाज बाद झालाय. खरं तर आज आमचे मित्र खरं तर सन्माननीय साहिल शेटकेनी, जे एक नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. भिवंडीमध्ये मानकुलीमध्ये सगळ्यात मोठी नाईट स्पर्धा त्यांच्या वतीनं आपण दरवर्षी पाहतोय. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे दमदार आयोजक अर्थात आमचे साहिल शेट केनी सध्या युट्यूब मधून मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. खरं तर पार्थव साहिल केनी याचा वाढदिवस होता. त्याला वाढदिवसानिमित्त अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या. खरं तर ऑनलाईन पद्धतीनं असेल, व्हॉट्सअप, त्यानंतर फेसबुक, शेअरचॅटच्या माध्यमातून अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या. त्यासाठी मी साहिल दादा केनी यांच्या वतीनं त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि साहिल दादांचे सुपुत्र अर्थात पार्थव साहिल केनी, तुम्हाला आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या वतीनं आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभकामना आहे. या ठिकाणी बघा फटका सीमारेखा बाहेर गेलाय. मागच्या बॉलला एलिव्हेशन कमी मिळालं साई. खरं तर तो फटका फसला आणि त्यानंतर विकेट मिळाली. त्यानंतर आल्या आल्या विवेक ठोंबरेने षटकार ठोकलाय. षटकाराने टीमची टोटल आता सध्या 10 फटकापती 21 धावा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्या फटक्याची गरज होती, हा फटका संजीवनीचं काम करेल. ज्या पद्धतीनं रामायणामध्ये आपण पाहिलं, लक्ष्मणा ज्यावेळी मेघनाथनं बाण मारला आणि तो खऱ्या अर्थाने संपूर्ण पर्वत उचलून आणला संकटमोचक हनुमानानं, तो संकटमोचक हा षटकार या ठिकाणी होऊ शकतं. नक्कीच योगेश मडवी. खरं तर हा षटकार फार काही महत्व देऊन जाणार या मॅच मध्ये. कारण सैन्यात प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावांची गरज होती. 12.00 ची सरासरी. त्यानंतर काय घडलं की 13.00 ची सरासरी होती. त्यानंतर पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर धावा 15 आल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये हर्षल मडवीनं पहिली सफलता पहिल्या बॉलवरती प्राप्त केली. त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. बॉल जोपर्यंत खेळाडू त्याच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत 1 रन्स प्राप्त केली अगदी वेगानं. सिंगल बरोबर टीमची टोटल धावपटकावती 22 धावा धावपटकावती लागलेत. सुंदर मॅच आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील खरं तर शेवटची अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यात. यातनं जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करणार आहे सुपर 5 मध्ये. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल फेकून देतोय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. आक्रमण सुरू केले आता खोडी संघाच्या खेळाडून अर्थात भूषण ठोंबरेच्या बॅट मधून हा षटकार.
नक्कीच जबरदस्त नजरेचा कैदाना. रात्रीचे आपण या ठिकाणी पाहिले 12 वाजवण्यासाठी आपण पाहिलं तर फक्त 7 मिनिटांचा अवधी आणि इतक्या रात्री इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्या बात आहे. नजरेचा कैदाना प्रचंड आहे. यावरून आपल्याला दिसतंय योगेश पडवी सर की किती प्रॅक्टिस आहे कोणी संघाची. डे नाईट स्पर्धा केल्यात असतात दोन्ही टीम देखील तितकेच प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. कामेश या खोनी टीमसाठी भरपूर काय करण्याचा प्रयत्न आहे, कारण जिंकणाऱ्या संघासाठी जर खोनी टीम जिंकली तर मेजवानी आहे संपूर्ण कॉम्बॉक्ससाठी, संपूर्ण आमचे लाईव्ह टेलिकास्टसाठी आणि संपूर्ण खोनी टीम आणि खोनी गावातील ग्रामस्थांसाठी. तर षटकाराला मागच्या चेंडूवरती षटकारानं टीमची टोटल सध्या आपण पाहिली धापडकावधी 28. आता गरज आहे ती फक्त 14 चेंडू आणि 24 धावेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आज मैदानावरती संघर्ष करावा लागतोय टीम खोणी संघाला आणि त्याच्या विरोधात असलेल्या टीम 28 धावा धावपगती लागल्यात. गरजे 24 धावेचे सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा छत्रपती ट्रॉफीचं शानदार पर्व. आज पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील अंतिम सामना आपण पाहतोय. खरं तर आज थोडासा उशीर झाला. उद्या परफेक्ट सामने 3:30 वाजता सुरू होतील. 3:30 वाजता दोन्ही संघाला उपस्थिती दाखवायची आहे आणि नक्कीच उद्याचे सामने वेळेवरती होणार. प्रत्येक संघाला सूचना आहे पुन्हा एकदा की वेळेवरती या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला चेंडू, यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर शरीराला स्पर्श करतोय. कुठल्याही प्रकारची रन नाहीये या ठिकाणी. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 28. आता येणारे 2 षटक आता गरज आहे 24 धावेची. सामना बिग फाईट. नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला तर 12.00 ची सरासरी गाठायची आहे. म्हणजे अद्याप तरी आपण योगेश मडवी सर आपण पाहिलं तर सामना बॅलन्स आहे. अद्याप देखील कोण जिंकला नाही आहे, अद्याप देखील कोण हारला नाही. मॅच बॅलन्स आहे. तराजूच्या दोन्ही समतोल रेषा या ठिकाणी आपण सारख्या होत असताना अद्याप देखील कोण हारला नाही आहे, अद्याप कोणीतरी जिंकला नाही आहे. जिंकण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न, दोन्ही टीमचे प्रयत्न भरपूर आहे. असं पण म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर, परंतु इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. आणि रात्रीच्या या खेळामध्ये दोन्ही संघाला इथे भरपूर नक्कीच घाम घालावा लागेल. जो झिजेल तो चमकेल आणि चमकण्यासाठी इथे दोन्ही टीमला भरपूर प्रयत्न करावा लागेल. नक्कीच साईनाथ राजेकर तर म्हटलं जातं ना की प्रयत्नांती यश प्राप्ती. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण विजय हा सहजासहजी मिळत नसतो. त्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकुटी संगमाच्या आधारे सामना 2 संघांमध्ये अस्तित्वाचा पाहायला मिळतोय. अस्तित्व कोण टिकावेल, अस्तित्व कोण गमावेल, कारण ही लढत डू अँड डायची. खरं तर जिंका किंवा मरा. जिंकलात तर किमान छत्रपती ट्रॉफी मिळेल, हारलात तर तुम्हाला खाली हात घरी जावं लागेल. त्यामुळे येणारे 24 धावेची गरज आहे 12 चेंडूमध्ये. हा चेंडू चांगला फटका समोर खेळतात. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी कॉल दिलाय आणि ते महागात पडलाय तो कॉल आणि फलंदाज रन आउट. नक्कीच या ठिकाणी भीषण अपघात घडला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न होता आणि ते भीषण अपघात घडला आणि ते फलंदाज बाद. प्रत्येक विकेटसाठी आमचे तानाजी गोंधळे यांच्या माध्यमातून आता मात्र 500 रुपयाचा पारितोषिक. आता जशी जशी मॅच रंगात येईल तशी जशी मात्र बक्षिसांची खैराती वाढत जाईल, कारण क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा आणि स्फूर्ती देण्यासाठी हे आमचे लाडके क्रीडा रसिक बक्षिसांची खैरात करत असतात. जी हा, खरं तर आता मैदानावरती राहिलेत 11 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती नॉस्ट्रेक एंडला, परंतु बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. येतोय अजून एक चौकार. वार पे वार, पलटवार. क्या बात आहे. इथे गॅप होता भरपूर मोठा आणि ते धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4-4-4 आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. 3च्या पुढे 3, 3च्या पाठी 3, एकूण धावसंख्या 33 वरती. 33 धावा धावपडगती लागल्यात. समीकरण आपण पाहिलं. अद्याप 19 धावेची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की
दोस्तों कभी हार नहीं होती. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, जजमेंट अचूक आणि जेल त्या ठिकाणी टिपलाय. मागच्या बॉलला चौका टोकणारा खेळाडू मैदानात बाहेर होतोय, अर्थात भूषण ठोंबरे. बॅक टू द डगआउट. पुन्हा संघर्ष वाढलाय, कारण आता राहिलेत 9 चेंडू. इथं 19 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. या मैदानावरती दोन्ही संघाला तेवढीच पराकाष्ठा करावी लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्कीच इथे हार्डवर्क करावा लागेल. तर या मॅच मध्ये राहिले 9 चेंडू आणि आता गरज आहे 19 धावेची. जो जीता व सिकंदर. खरं तर जिंकलात तर तुम्ही ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता आणि हरलात तर मात्र तुम्हाला खाली हात घरी जावं लागेल. रक्ताचे अश्रू रडावे लागतील. सुंदर लढत. प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून देखील आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीकरण 9 चेंडू आता गरज आहे इथं 19 धावेची. बॅटची एज. अजून एक धक्का. आता कोणी संघ थोडासा अडचणीत सापडलाय, कारण 8 चेंडू मध्ये 19 धावेची गरज आहे. बालाशेठ धुमाल यांच्या चेहऱ्यावरती आनंद करेन. आज संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय. येणारे समीकरण 8 चेंडू 19 धावेची गरज. नक्कीच आपण या ठिकाणी बालाशेठ धुमाल यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपण पाहू शकाल. आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर घोट गावातील भरपूर ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी आलेत. सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करूया. आमचे नक्कीच बालाशेठ धुमाल मॅचचा आनंद घेतात, आमचे ऋषल पाटील मॅचचा आनंद घेतात. बघा आमचे मंडप डेकोरेशन ऋषभ मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर जगन्नाथ दादा दाडावकर. विकेट हॅट्रिकला त्यांच्याकडून 1000चं प्राइज. घोटगावचे जावई आहेत. खरं तर आता जावयांकडून देखील घोटगावाला प्राइज लावलं जात आहे. खुश आहेत, आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. बॉल चांगल्या समोर खेळतात. ऑन साइडला फिल्डर आहे. मिस फील्ड इज देअर. गॉन फॉर रन. अशा वेळी चूक झाली आहे घोट संघाकडून, कारण आता सामना पलटवार होऊ शकतोय. 7 चेंडू 19 धावेची गरज. असं म्हटलं जातं की अतिघाई संकटात नाही, कारण अगदी सोपा क्षेत्ररक्षण करण्याची वेळ होती आणि यावेळेस आपण पाहिला प्रदीपकडनं घडली आहे चूक आणि या चेंडूवरती आले या खणखणी चौकार. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज तयार आहे. बॅट न खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंच अगदी शाहरुख खानच्या आधामध्ये दोन्ही हात जमिनीलगत समांतर करीत असताना इथे दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. आणखीन चेंडू मात्र यावेळेस गोलंदाजाला फेकावं लागेल. 7 चेंडू 14ची गरज. सर्वांचं लक्ष वेधून गेलं देते. या ठिकाणी आपण पाहतोय सर्जा ग्रुप घोटगाव स्वर्गीय दर्शन पोरजी यांच्या स्मरणार्थ अर्थात विकेट हॅट्रिक साठी 3000चं प्राइज आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण जाऊया. पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. लेने के देणे. खरं तर मॅच मध्ये काय घडलंय, नाट्यमय स्थिती. अगदी मॅच मध्ये आपण पाहतोय सगळं काही व्यवस्थित होतं. अशा परिस्थितीमध्ये ही नाट्यमय स्थिती आली. एक वाईट आला, त्यानंतर 9 चेंडू. आता पाहावं लागेल तिसरे पंच चेक करतील. नक्कीच इथे रेफर केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून मनीष पांडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3000. अभी 5000 हो चुके. यस, नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. कदाचित फ्रीट असेल. फ्रीटचा चेंडू. चांगला चेंडू. प्रहार केला. ऑफ साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे रनआउटची चान्स, परंतु पुन्हा आता चेक करावं लागेल काय घडले मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद की नाही. काय नाट्यमय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे मॅच मध्ये. सगळं काही सुरळीत चाललं होतं, सगळं काही ठीकठाक होतं. अशा मोमेंटला प्रदीपनं जे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब केलं. चौकार गेला, त्यानंतर वाईट आला, त्यानंतर 9 चेंडू आला आणि आता पाहिजे रनआउटची विकेट आहे की नाही. 7-13, परंतु या बॉलचा निकाल अद्याप बाकी आहे. रनआउट झाले तर मग 6 चेंडू 12 आणि नाही झाले तर 6 चेंडू 11. काय मॅच आहे, काय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, शेवटपर्यंत लढतील, कारण हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अस्तित्व टिकावेल कोण, अस्तित्व गमावेल कोण, हा प्रश्न आहे आणि त्या उत्तर मिळेल या बॉलवरती. खरं तर
की या येणाऱ्या बॉलवरती धावा किती आहेत. सिंगल तर ऑलरेडी पूर्ण झाली आहे, डबल साठी प्रयत्न आहे. 6 चेंडू 12 की 6 चेंडू 11 हा प्रश्न आहे. परंतु चला आपण टीम राजन घोटसंघ फिल्डिंग रचना करून घ्या. डिसिजन पेंडिंग आहे आणि तो चेक केला जातो इथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. अर्थात लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. नॉट आउट पंचांचा डिसिजन आलाय. आता अंतिम षटकामध्ये 11ची गरज आहे. 6 चेंडू 11 सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा. अर्थात सन्माननीय आमचे कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा अर्थात छत्रपती ट्रॉफी. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील अंतिम सामना. 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. धावसंख्या 41. गोलंदाज परन पोरजे आलाय अंतिम षटक फेकण्यासाठी. समोर बॅट्समन. पहिला चेंडू तडाखा ऑफ साइडला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. तो चलिए अभी पांडे जी काफी उम्मीद में आए हैं. अभी हर एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम है और एक छक्का मारेंगे तो 1000 मिलेगा भाई. यस अगला छक्का मारते बल्लेबाज लगातार तो पांडे जी की तरफ से 1000 का इनाम है. पांडे जी स्वागत है. लगता है बहुत देर के बाद अब आए. बिल्कुल रन संख्या की बात करेंगे तो अब या आखिरी गेंद के ऊपर छक्का देखने मिला था. 5 गेंदें बची है, 5 रन की आवश्यकता है. मुश्किलें सदा रहती नहीं, परन पोरजी को कमबैक देने की जरूरत है. डॉट गेंद विकेट ही मुकाबले में वापसी दिला सकता है. फिर एक बार अच्छी शॉट, फील्डर है तैनात और जब तक गेंद को उठाए फेंके दूसरे के लिए पलटे हैं, रन तो नहीं बनेगी शायद. और अंपायर का डिसीजन क्या है, क्योंकि दोनों बल्लेबाज को क्रीज छोड़नी होती है. अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन, क्योंकि क्रॉसिंग नहीं है इसकी वजह से दोनों बल्लेबाज को क्रीज छोड़नी होती है. 4 गेंदे 4 की आवश्यकता. नए बल्लेबाज साहिल पाटिल बल्लेबाजी करेंगे स्ट्राइक एंड के ऊपर. चलो अंपायर से रूबरू न करें प्लीज. चार चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. आता रंगात आलेली मॅच. आता दोन्ही टीमचे समर्थक आता उठून पेटून उभे राहिलेत. कारण आता ना आपण पाहिलं तर जे बसलेले होते ते आता नक्कीच आता दोन्ही संघाचे श्वास घेताना आता दोन्ही टीमच्या फासल्या आता मात्र फासफूस करतील. कारण जिंकणारा संघ सुपर 5 साठी क्वालिफाय होणार आहे. जो जिंकणार तो ट्रॉफी उचलणार. चला तर या ठिकाणी शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 धावेची गरज आहे. इथनं नक्कीच एक गोष्ट सांगेल टीम राजाराणी घोट संघाला की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलावी लागेल, कारण इथे समीकरण राहिले 3 चेंडू 4. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. घोटसंघ कधी हार न मानणारा संघ आहे. तर राजाराणी घोटसंघानं अनेक ठिकाणी आपण पाहिले, कठीण परिस्थितीतून सामने जिंकताना पाहिले आहेत आणि नेहमीच सातत्यानं संघर्ष करताना या टीमला मी पाहिलंय. त्यामुळे येणारे 3 चेंडू 4 धावा. परनपूरजी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 5चा फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इकडे 2 धावा तर आल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले आहेत. आता 2 धावेची गरज आहे. कोणी टीम आपण नक्की शांत राहा, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये आपण राहा विनंती करीन. मुरबी गावातील आमचे विक्रमजी ठाकूर
यांना मी विनंती करीन मंचकावरती या आणि ते आलेले आहेत. विक्रम ठाकूर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम श्री छत्रपती ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. टीव्ही अंपायरकडे आपण रेफर केलाय. जाऊया, डिसिजन इज पेंडिंग. षटकार आहे की नाही त्यासाठी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 2 धावा असतील या बॉलवरती. फक्त 2 धावा आल्यात. आता शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. बघा 12 खेळू आपण थोडे शांत राहा, कारण पंचांची कामगिरी ते पंच बघतील किंवा आमचे आयोजक बघतील. आपण काही बोलू नका पाठीमागून, कारण दोन्ही बाजू जे 12 आहेत, दोन्ही बाजू मांडणारे दोन्ही 12 असतात, त्यामुळे दोघांनी शांत बसा. 2 चेंडू, आता 2 धावीची गरज आहे. येणारा चेंडू फक्त तुम्हाला सामन्याचा निकाल देणार, कारण येणारा चेंडू डॉट आला, येणारा चेंडू विकेट आला तर सामना शेवटच्या अंतिम बॉलवरती. आणि पाहायचं आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच या ठिकाणी 2 चेंडू पाहिले. प्रथम पारितोषिक 1,00,000 मध्ये एक चेंडू 50,000चा फेकणार आहे गोलंदाज. काय म्हणणार योगेश पडवी सर? नक्कीच सामना जिंकला तर तुम्ही सुपर 4 मध्ये, सुपर 5 मध्ये, हरलात तर घरी जावं लागेल. त्यामुळे इम्पॉर्टंट बॉल. चेंडू तर चांगला, ऑफसाईडला चांगला फटका. विजय स्ट्रोक, सामना विन एलेक्स 11 गावदेवी. कोणी गोज टू द सुपर 5. स्टंपला हात नका लावू मित्रांनो. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. विक्रम ठाकूर यांचा आपण मुख्य मंचिकावरती करूया शुभ सन्मान. विक्रम, दोस्ती दुनिया के राजा माणूस. खऱ्या अर्थानं पण पाहिलं नाद एकच, फक्त बैलगाड्या शर्यत. आम्ही लाडके